नमस्कार, माझं नाव निखिल. तुम्ही मला ओळखत असालच. वेटॉलॉजी नावाने हे एक यूट्यूब चॅनल काढलेलं आहे. त्याच्यावरती रोज नवीन विषयांवरती व्हिडिओ करणार आहे. आज आपण पाहणार आहोत पशुवैद्यक क्षेत्रामध्ये सर्वाधिक वापरले जाणारं सदाबहार अँटीबायोटिक इंजेक्शन ऑक्सिटेट्रासायक्लिन. इंजेक्शन कसे काम करते, कोणत्या रोगांमध्ये दिले जाते, फायदे, साईड इफेक्ट आणि ते कधी वापरू नये याची सर्व माहिती वैज्ञानिक पद्धतीने समजून घेऊया. ऑक्सिटेट्रासायक्लिन म्हणजे काय याचं सायंटिफिक वर्किंग आपण लक्षात घेऊया. ऑक्सिटेट्रासायक्लिन हे ब्रॉड स्पेक्ट्रम टेट्रासायक्लिन वर्गातील अँटीबायोटिक आहे. हे बॅक्टेरियाच्या प्रोटीन सिंथेसिस प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करतं. वैज्ञानिक दृष्ट्या बोलायचं झालं तर हे अँटीबायोटिक बॅक्टेरियाच्या 30S रेबिनोसोलम सब युनिटला बांधून ठेवतं, जे RNA बाइंडिंग इनहॅबिट करतं. त्यामुळे त्या बॅक्टेरियाला बाहेरून मिळणारा प्रोटीनचा पुरवठा पूर्णपणे थांबवला जातो आणि त्यामुळे पुढे इन्फेक्शन नियंत्रणात येतं. हे ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह मायकोप्लाझ्मा यावर देखील प्रभावी आहे. ऑक्सिटेट्रासायक्लिन हा आपल्या फील्डमधले सर्वात जास्त वापरला जाणारा इंजेक्शन आहे. आता ऑक्सिटेट्रासायक्लिन हे अँटीबायोटिक कोणत्या रोगांमध्ये वापरलं जातं? रिस्पिरेटिव्ह ट्रॅक्ट सिस्टीम मधला डिसीज जसं की निमोनिया आहे, बोविन रिस्पिरेटरी डिसीज BRD आहे, मायकोप्लाझ्मा इन्फेक्शन आहे. त्यानंतर प्रजनन तंत्राचे रोग आहे जसे की इंडोमेट्रायटिस, मेट्रायटिस, स्किन किंवा वंड इन्फेक्शन, नाळेचे इन्फेक्शन असू द्या किंवा जखमांमध्ये कोणतेही इन्फेक्शन असू द्या, त्या ठिकाणी सुद्धा ऑक्सिटेट्रासायक्लिन हे प्रभावी काम करतं. आता रक्तजन्य रोगांमध्ये जसे की अनाप्लाझ्मोसिस आहे किंवा इतर कुठल्या प्रोटोझोल इन्फेक्शनमध्ये सुद्धा प्राथमिक उपचारामध्ये ऑक्सिटेट्रासायक्लिनचा वापर केला जातो. त्याचबरोबर पायाचे रोग असू द्या, फूट, रूट किंवा डिजिटल डर्माटायटिस सपोर्टिव्ह थेरपीमध्ये, त्याचबरोबर इतर ठिकाणी पिंक आय म्हणजे IBK मध्ये सुद्धा, मास्टायटिस मध्ये सुद्धा सिस्टमॅटिक सपोर्ट म्हणून ह्याला दिलं जातं. UTIच्या काही निवडक प्रकरणांमध्ये सुद्धा या अँटीबायोटिकचा वापर केला जातो. आणि पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये गो टू अँटीबायोटिक म्हणून वापरला जाणारा हा सगळ्यात सदाबहार इंजेक्शन म्हणून ऑक्सिटेट्रासायक्लिनला वापरलं जातं. ऑक्सिटेट्रासायक्लिन वापरण्याचे काही महत्त्वाचे फायदे असे आहेत की ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये असल्यामुळं अनेक प्रकारच्या बॅक्टेरियावरती हा प्रभावी आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा आहे. खूप स्वस्त दरामध्ये उपलब्ध असलेला हा एक अँटीबायोटिक ड्रग आहे. शिवाय लॉंग ऍक्टिव्ह मध्ये सुद्धा हा उपलब्ध असतो. 48 ते 72 तासापर्यंत या अँटीबायोटिकचा प्रभाव नोंदवला गेला आहे. फील्डमध्ये ऍडमिनिस्टर करणं खूप सोपं जातं. सर्वत्र वापरला जाणारा हा सदाबहार इंजेक्शन आहे. शिवाय ऑक्सिटेट्रासायक्लिनचा रेजिस्टंट असा फार प्रमाणात दिसत नाही. यामुळे तो रुरल प्रॅक्टिसमध्ये आपल्याला लोकप्रिय झालेला दिसून येतोय. आता या इंजेक्शनचा जसा चांगला इफेक्ट आहे तसा साईड इफेक्ट सुद्धा असू शकतो. इतर औषधांप्रमाणे ऑक्सिटेट्रासायक्लिनला सुद्धा साईड इफेक्ट आहेत. ज्या ठिकाणी इंजेक्शनची साईट आहे, जिथे तुम्ही इंजेक्ट केलेलं आहे त्या ठिकाणी कधी कधी कठीण गाठी तयार होतात आणि इन्फ्लेशन आलेलं सुद्धा दिसतं. कधी कधी याचा ओव्हरडोस झाल्यानंतर फोटो सेन्सिटिव्हिटी सुद्धा दिसून येते. त्वचा सूर्यप्रकाशामध्ये सेन्सिटिव्ह होऊन जाते. जर ओरली हे पोटामध्ये गेलं तर पोट बिघडण्यासारखे सुद्धा लक्षणं दिसून येतात. काही वेळा दुधात अँटीबायोटिकचा रेसिड्यू दिसून येतो. तर आता हे कधी वापरणं टाळू शकतोय? ऑक्सिटेट्रासायक्लिन सिव्हिअर किडनी डिसीज, सिव्हिअर लिव्हर डिसऑर्डिनेशन, लेट प्रेग्नन्सी, पेनिसिलिन किंवा कॅल्शियम कॉन्टेनेंट्स असलेले सोल्युशन बरोबर वापरणं टाळायचं आहे. एकाच सिरिंजमधून किंवा एकाच वाईलमधून हे कधीच देऊ नये किंवा एकाच IV मधून ते कधीच देऊ नये. व्हायरल आणि फंगल इन्फेक्शन मध्ये सुद्धा याचा वापर करायचा नाही, याचा उपयोग होत नाही. कधी कधी त्या जनावरांमध्ये रेजिस्टन्सची हिस्ट्री असेल तर त्या ठिकाणी सुद्धा वापरताना तुमच्या विवेकबुद्धीचा वापर करायचा आहे. आता आपण जाणून घेतलेलं आहे ऑक्सिटेट्रासायक्लिन इंजेक्शनच्या बद्दल, जे की शेतकरी सुद्धा ओळखतं की आमच्या जनावराला ताप आले ते पिवळे इंजेक्शन द्या, म्हणजे इतकं प्रचलित इंजेक्शन आहे हे. याची आपण प्रॅक्टिस ट्रीटमेंट आणि प्रोटोकॉल पाहिलेला आहे. अशाच आणखीन इंजेक्शनच्या संदर्भातल्या व्हिडिओंसाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.